राष्ट्रीय महामार्ग 848 सावळ घाट ते कोटंबी घाट रुंदी करण्यास विलंब होत असल्यानं पेठ शिवसेना पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा। नाशिक ते पारडी हा राष्ट्रीय महामार्ग 848 महामार्गावर सावळ घाट ते कोळंबी घाट 15 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची दुरवस्था झाली। त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतंय। अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत। अनेक जण अपंग आहेत, तरी आपण याकडे 3-4 वर्षापासून दुर्लक्ष करतोय। याबाबत वेळोवेळी आंदोलन होऊन आपल्या विभागाकडून वन विभागाच्या जमिनीचं कारण देऊन टाळाटाळ होतोय। सदर महामार्गाचं 3 महिन्यापूर्वी रुंदीकरण मंजूर झालं असून हे वन जमिनीमुळे वन विभागाची परवानगी घेण्याची आपली आज जबाबदारी असून वन विभाग ही साफ दुर्लक्ष करत असल्यानं या महामार्गावर वारंवार अपघात मागील 3-4 वर्षापासून आपल्या दुर्लक्षामुळे सावळघाट व कोटंबी घाट यामध्ये वाहतूक कोंडी होऊन परिणामी 2-3 दिवस अनेक वाहनं अडकून पडलेत। त्या काळात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील पेशंट, गरोदर माता, सर्पदंश, अपघात झालेले रुग्ण, हृदयविकार सारखे पेशंट वैद्यकीय उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवताना रुग्ण वाहतूक कोंडीत अडकल्यानं अनेकांना आपले जीव गमावे लागले। गेल्या 3 वर्षात घाटातील अरुंद रस्ता व मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शेकडो नागरिकांचा अपघातामध्ये प्राण गेलेत। याबाबत आपल्या विरुद्ध सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं क्रमप्राप्त होतं। मात्र अशिक्षितपणा व अज्ञानामुळे पेठ तालुक्यातील जनतेनं याबाबत कुठलीही वाच्यता न करता आपले आप्तसुख्यांवर अंत्यसंस्कार केलेत। तरी सुद्धा आपला विभाग मुख गिळून गप्प बसला। आपल्याला नागरिकांच्या समस्यांची कुठलंही देणं घेणं नाही। या महामार्गावर अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे। त्यासह शेकडो शासकीय व खासगी प्रवासी वाहनं या महामार्गावर रोज ये-जा करतात। लवकरात लवकर महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम न झाल्यास पेठ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, पेठ।